परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केवळ घोषणा आणि उद्घाटनापुरती मर्यादित राहिली असून प्रत्यक्षात यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधींनी केलाय. मकरंद कुलकर्णी, प्रदीप अष्टेकर, सूरज कुलकर्णी, केदार कानिटकर आणि विशाल वाडीकर यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत सरकारच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. 2023 मध्ये महामंडळाला मान्यता मिळाल्यानंतरही अद्याप निधी वितरित झालेला नाही. 2025-26च्या अर्थसंकल्पात निधीचा उल्लेखही नाही. तरीही 1 मे 2025 रोजी उद्घाटन करण्यात आले. हे केवळ निवडणुकीपूर्वी नौटंकी असल्याची टीका यावेळी करण्यात आली. महामंडळाच्या नावाने सुरू असलेला प्रचार बेकायदेशीर असून यामुळे समाजात भ्रम निर्माण होत आहे. या माध्यमातून ब्राह्मण समाजातील गरीब घटकांची दिशाभूल झाली असून सरकारने तात्काळ महामंडळाची स्थापना करून निधी वितरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर लवकरच राज्यस्तरीय बैठक घेण्यात येणार असून जनतेने खोट्या आश्वासनाविरोधात आवाज उठवावा असे आवाहन उपस्थितांनी केले आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.